अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. सर, काय सांगाल? आज कामगार सेनेचं तुमच्या हस्ते जिल्ह्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि भरपूर अपेक्षा आहे संभाजीनगरकरांना. सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी सर्व बंधू भगिनी, श्रमिक कामगार त्यांना शुभेच्छा देतो. हे संभाजीनगर जो जिल्हा आहे हा भविष्यामध्ये तुम्हाला इथे कामगारांची एकजूट किंवा येणारे उद्योगधंदे या दृष्टीने किती वैभवशाली असणार आहे याचं बऱ्याच गोष्टी तुमच्या संभाजीनगरच्या सर्व रहिवासी असतील, महिला आघाडी असेल, या सर्वांना आणि जनतेलाही माहिती आहे. कारण इतके उद्योगधंदे या भूमीमध्ये येत आहेत, त्यामुळे कामगार असणं आणि कामगारांची एकजूट असणं हे फार महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आज आमचे जे सहकारी आहेत त्यांनी आज जे कार्यालय इथे उघडलेले आहे त्यांना पहिला मी शुभेच्छा देतो. आणि फार वेळेवर त्यांनी कार्यालय उघडलेलं आहे, त्यामुळे यांचा कार्याचा भार इतका सुंदर असणार आहे की येणाऱ्या प्रत्येक कामगाराला इथे न्याय मिळणार आहे. भरपूर शेंद्रा, मडेशिव, वाळूजू कामगारांना बेरोजगार झालेले यांच्यासाठी काय? आता कामगारांचा जो विषय आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर जे काय कायदे येतात आणि त्या पद्धतीने त्यांना पगार मिळत नाही, याविषयी आम्ही नक्कीच आवाज उठवणार आहोत. आणि त्याचीच तयारी म्हणून आज हे माझे सर्व सहकारी आमच्याकडे हाच विषय घेऊन आलेले होते की कामगारांना जो सेंट्रल गव्हर्नमेंटने जो पगार आपल्याला मान्य केलेला आहे ते मालक वर्ग देत नाही आहे, आणि त्याचीच सर्वप्रथम आम्ही पाऊल त्याच्यातच उचलणार आहोत. संभाजीनगरमध्ये कामगार सेनेचं कार्यालयाचं उद्घाटन झालं. महाराष्ट्राचे अनाथ अनाथ गरिबांचा कैवारी, कामगाराला न्याय देणारा असा आपल्या राज्याचा एकमेव नेता म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब. त्याचबरोबर श्रमिक कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सन्माननीय बाबासाहेब चव्हाण, महाराष्ट्राचे संघटक नाना बच्छाव, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय मोहिते साहेब, कौशिक चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर जिल्हाच काय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना श्रमिक कामगार आघाडी झपाट्याने वाढत आहे. आज या संभाजीनगरमध्ये शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचं जिल्हा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी पार पडलेलं आहे. उद्घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे संपर्क नेते सन्माननीय विलासजी पारकर साहेब, त्याचबरोबर संभाजीनगर महानगरपालिकेचे उपमहापौर राजेंद्र झंजाळजी साहेब, जिल्हा परिषदेचे गटनेते सन्माननीय लाडसांगवी जिल्हा परिषद सदस्य राधाकिशन बापू पठाळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी 1 मे महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त ऑफिसचं ओपनिंग, त्याचबरोबर 1 मे महाराष्ट्र दिन कामगारानिमित्त महिलांना या ठिकाणी साड्या वाटप करण्यात आलेलं आहे. आणि 21 कामगार उत्कृष्ट कामगार म्हणून ज्या कंपनीमध्ये ज्या कामगारांनी काम केलेलं आहे त्या उत्कृष्ट कामगारांचा सुद्धा या ठिकाणी गौरव केलेला आहे, पुरस्कार दिलेला आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी कामगारांचं स्वागत करण्यात आलं. कामगारांना पुरस्कार देऊन या ठिकाणी फार मोठा कार्यक्रम संभाजीनगर जिल्ह्याच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी झालेला आहे. किती कामगारांचा सत्कार करण्यात आला? आणि आज या ठिकाणी शिवसेना श्रमिक जिल्हा कार्यालयातर्फे मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यातील 21 उत्कृष्ट कामगारांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ज्या महिला दूध ट्रान्समिशन कंपनी, त्या कॅमेऱ्याची कंपनी, अनेक कंपन्यातून या ठिकाणी 100 महिला उपस्थित झालेल्या होत्या आणि त्या 100 महिलांना सुद्धा कामगार दिनानिमित्त आम्ही साड्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. काय आव्हान करसाल तुम्ही कामगार? आज या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज शेंद्रा, कुंभेफळ, लाडगाव, करमाड, आरेक सिटी, DMIC पंचतारांकित अशा परिस्थितीमध्ये कामगार वर्ग फार मोठा झपाट्याने या ठिकाणी वाढलेला आहे. आणि कामगारांचे प्रश्न आज आपण बघतोय, कारखानदार आणि ठेकेदार या दोघांमध्ये कामगाराची पिळवणूक होते. 8 तासाचं कामाच्या ऐवजी 12-12 तास काम करून घेतलं जातं. असंघटित कामगार आणि संघटित कामगार अशा कामगाराचं या ठिकाणी कारखानदार आणि ठेकेदार या आपल्या MIDC शहरामध्ये कामगाराची पिळवणूक केली जाते. आज तुम्हाला माहिती आहे कामगार 1936 नुसार 7 तारखेच्या आत पगार व्हायला पाहिजे, परंतु बऱ्याच कामगारांचे 3-3 महिने पगार या ठिकाणी होत नाही.
म्हणून त्या ठिकाणी त्या MIDC एरियामध्ये प्रत्येक कंपनीसमोर आम्ही त्यांना अल्टिमेटम देऊन कामगारांचा पगार 7 तारखेच्या आत झाला पाहिजे आणि कामगाराकडून 8 तास काम करून घेतलं पाहिजे. बऱ्याचशा कंपन्यामध्ये 12-12 घंटे काम केलं जातं आणि त्यांना जो पगार दिला जातो फार कमी दिला जातो. अशा परिस्थितीमध्ये आज कामगार दिन असताना सुद्धा काही लोक कामगारांना कामावर बोललेलं होतं. आज 1 मे कामगार दिनानिमित्त सुट्टी असते, परंतु काही कंपन्याचे कारखानदार, मालक, ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळं आजही कामगार दिनानिमित्त काही इंडस्ट्रीमध्ये कंपन्या चालू होत्या, त्यांचा आम्ही या ठिकाणी श्रमिक कामगार सेनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो.